शुभ सकाळ मैत्रिणींनो. मी करायला लागली मिक्स डाळीची आमटी. इकडे शिजायला ठेवली बघा. एकदम थोड्या थोड्या डाळी घेतल्यात मी. मसूरची थोडी डाळ, मुगाची थोडी डाळ, तुरीची थोडीशी डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ, अशा 4 डाळी एकदम 1-2 चमचे घेऊन त्या शिजायला टाकल्या होत्या. आता त्या शिजल्या हे बघा. आता ह्याची मी मस्त लाल तिखट थोडंसं आणि काळं तिखट थोडंसं टाकून त्याची मिक्स डाळीची आमटी करायला लागली. तर मी तुम्हाला दाखवते. अगोदर घेतले मी मोहरी टाकून, नंतर घेतलं जिरा टाकून. आपल्या दारात कढीपत्त्याचे झाड भरपूर आहेत, त्याच्यामुळं कढीपत्ता रोजच्या रोज ताजा असतो. आणि ही कांदे टोमॅटोची पेस्ट, झालं हे लसूण खोबरं आलं. तुम्हाला तुम्ही परवाच म्हटलेलं की मी 2 दिवसाचं 3 दिवसाचं बारीक करून ठेवते फ्रीजमध्ये, कारण सकाळ डब्याला खूप गडबड होती. त्याच्यामुळं कांडून करायचं म्हणलं ना, मग डब्याला उशीर होतो. त्याच्यामुळे मी 2 दिवसाचं ते कांडूनच ठेवते. न पाणी वत्ता बारीक करून ठेवत असते, म्हणजे खराब पण होत नाही. इथं ना मैत्रिणींनो, मी सगळेच मसाले घेतलेत बरं का. मिसळ मसाला, सांबर मसाला, परत तुम्हाला ती गोडा पावडर, म्हणजे गोडा मसाला, घरकुल मसाला, थोडंसं लाल तिखट घरचंच आहे आणि काळं तिखट घरचं. मी सगळ्याच मसाला थोडं थोडं ह्यात टाकत असते, म्हणजे अजून आमटीला चव छान येते आणि खायला पण चांगली लागते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. जेवढे आपल्या घरात मसाले आहेत ना, म्हणजे थोडक्यात बाजार आमटी आपण करतो ना, तसाच प्रकार हा, पण खायला पण सेम तशीच लागते बघा मैत्रिणींनो. आणि डाळ पण चांगली अशी मऊ शिजवून घेतली ना, खूप छान लागते खायला. थोडंसं मीठ टाकून घेते, उकळल्यावर तुम्हाला दाखवतेच. बघा मैत्रिणींनो, झाली भाजी. आता मी थोडीशी वरून कच्ची कोथिंबीर टाकून घेते आणि आता भाकरी करून घेते. मस्त मिक्स डाळीची आमटी, हिरवी मिरचीचा खरडा, त्याच्याबरोबर काकडी, कांदा तोंडी लावायला आणि मकाच्या भाकरी. कारण मकाच्या भाकरी असल्या ना तर पातळ भाजीच लागते, आणि जरा थोडीशी झणझणीत असली ना तर मकाच्या भाकरी खायला पण चांगली लागते. आता भाजी, आणि ह्या आमटीला कसं आहे, सगळ्या डाळी असल्यामुळं किती तेल वापरलं तरी कट कमीच येतो जरा दुसऱ्या भाज्यांपेक्षा. तरी पण अजून उकळती, पण खायला खूप छान लागते मैत्रिणी. तुम्ही एकदा करून बघा. सगळं थोडं थोडं मसाला टाकायचं आणि भाजी करायची. आता ही बघा पीठ घेतले मी. आता ही ती भाकरी करून, अशी जास्त घट्ट पण नाही करून घ्यायची बघा, अशी पातळच करून घ्यायची. जास्त घट्ट केल्यावर पण नाही चांगली लागत, आणि जरा पातळ करायची आणि थोडीशी तिखट करायची. झालं मैत्रिणीनं भाकरी, हे बघा झालं. आता एवढी एक भाकरी झाली की, भाकरी गार झाली की डबाच भरून घ्यायचा. बघा किती छान होतात मकाच्या भाकरी. आणि मकाची भाकरी खायला पण चांगली असते बरं का, पचायला पण हलकी असते. ज्वारीची, मकाची, बाजरीची. आणि वजन कमी करण्यासाठी तर अजून फायदा भाकरीचा जास्त होतो. आणि माझ्या नवऱ्याला पण ना कायम चपातीपेक्षा भाकरीच आवडते बघा खायला त्यांना. ही बघा मैत्रिणींनो, भाकरी झालेत बघा. इथं केटलीत मिक्स डाळीची आमटी आणि यात खरडा, आणि बघा इथं काकडी आणि कांदा. आता मी भरायला लागली त्यांचा डबा. मैत्रिणींनो, मला काल 5 वाजता पिकोफॉलला साड्या किती आले ते तर मी तुम्हाला दाखवते. पिकोफॉलला साड्या काल 5 वाजता 2 दुकानच्याच आलेत बघा. काल 5 ते 6च्या 2 एका तासाच्या दरम्यान एवढ्या साड्या आल्यात ना, आणि मला कंटिन्यू असं काम असतं. तर मी तुम्हाला दाखवते त्या साड्या. बघा मैत्रिणींनो, हो का, ही तर किती मोठी पिशवी आहे. यात जवळजवळ 10 साड्या आहेत. हो का, ह्यात आहेत, ह्यात 4 साड्या आहेत, त्यात 2 आहेत, ह्यात 2 आहेत, ह्यात 5 आहेत, आणि ह्यात पण ह्या अलीकडच्या पिशवीत आणि ह्या पिशवीत 2-2 आहेत. आणि तुम्हाला सांगते, आत्ता मी हो का इथं करायसाठी ही पिशवी काढली आणि साडी कट करून पण घेतली मी पिको फॉल करायसाठी. आणि इथं मी फॉल टाकले वाळायला.
आणि मैत्रिणीनं मला ना हे असं काम कंटिन्यू असतं. हे काल 5 वाजता एवढं काम आलं आहे मला. नाही म्हणलं तर हे 25 साड्या असतील बघा. एकाच पिशवीत 10 साड्या आहेत आणि ह्या बाकीच्या कुठल्या पिशवीत 4, कुठल्या पिशवीत 5, कुठल्या पिशवीत 2 आणि प्रत्येक पिशवीवर मी नावं टाकलेली असतात आणि टेलर पण पिशवीवर नावं टाकूनच देतात. आणि माझ्याकडे जर नवीन कुणाची पिशवी आली तर मी पण नाव टाकूनच घेत असते, म्हणजे मला परत द्यायला सोपं राहतं. बघा मला किती काम येतं. माझ्याकडे जर बायका आल्या ना कधी, तर त्या मला म्हणतात की ताई कधी सांगितलं, ताई कधी व्हायच्या एवढ्या साड्या, तुमचा जीवारी पडत नाही का, कधी होणार एवढं काम, कधी करणार. पण तुम्हाला खरं सांगू का मैत्रिणीनं, मला कितीही काम आलं किंवा कितीही साड्या आल्या ना तर माझा जीव अजिबात आरी पडत नाही. आणि मी अगदी आनंदात आणि हसत हसत काम करते मैत्रिणीनं खरंच. आणि बऱ्याच जणींना काय वाटतं की एवढ्या साड्या ह्यांचं कधी व्हायचं काय. पण मी घरातली सगळी कामं आवरून ना मी कंटिन्यू तुम्हाला सांगितलं, पिकोफॉलच्या जर असतील ना तर मी रोजच्या 10 साड्या पिकोफॉल करते. आणि गोंड्याची असेल तर एक गोंड्याची करते आणि 4-5 साड्या मी फॉलच्या करते. पण मला असं कायम काय म्हणजे असं साड्या पिकोफॉलला भरपूर असतात आणि कायम काम असतं मला. त्याच्यामुळं ना मला बाकी बाहेर कुठं काम करायला जायचं हीच नाही राहत, कारण मला घरातच भरपूर कामं येतात. त्याच्यामुळं मी घरातलीच कामं, घरातलं सगळं आवरून काम करते. आणि मला कमीत कमी बाई जे कामाला गेल्यावर जेवढी हजेरी पडते ना तेवढी हजेरी मला दिवसाची पडते मैत्रिणीनो. आणि अगदी सगळं घरातलं करून नवऱ्याचा डबा पोराचं ते सगळं बघून मी 4 पैसे कमवते ना, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं आणि मला अजिबात कंटाळा येत नाही, अजिबात थकल्यासारखं वाटत नाही, मी कधी दमत नाही. आणि चला, आणि मला सांगा मैत्रिणींनो, मी आज डब्याला ना मकाची भाकरी, खरडा आणि मिक्स डाळीची आमटी बनवली. तर तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ बघितल्यावर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.